नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2021-2022 इयत्ता 10वी विषय सामाजिक शास्त्रामधला भाग इतिहास व राज्यशास्त्र आज आपला दुसरा दिवस आहे। आज आपण दुसऱ्या दिवसाला सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, कोरोनाच्या कालखंडामध्ये आपला शैक्षणिक खंड भरून काढावा म्हणून आपल्यासाठी एका शैक्षणिक संकेतस्थळाची वेबसाईटची निर्मिती केलेली आहे। त्या संकेतस्थळावर जाऊन आपण त्या संकेतस्थळाचा फायदा घ्यावा। ज्ञानयात्री-तंत्रस्नेही.com नावाचे हे संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे। या वेबसाईटच्या माध्यमातून आपलं शिक्षण सुरू राहावं यासाठी मी गेल्या 1 वर्षभरापासून आपल्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे। तसेच शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्यासाठी ज्ञानयात्री तंत्रस्नेही नावाचे एक यूट्यूब चॅनल मी तयार केलेलं आहे। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे। तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने दर्जेदार असा सेतू अभ्यासक्रम आणलेला आहे। कोरोनाच्या कालखंडामध्ये आपले जे शैक्षणिक नुकसान झालेले आहे, हे शैक्षणिक नुकसान भरून निघावं, आपल्या संकल्पना, आपले संबोध स्पष्ट व्हावे यासाठी हा ब्रिज कोर्स आहे, हा सेतू अभ्यासक्रम आहे। मित्रांनो, आज आपला सेतू अभ्यासक्रमाचा दुसरा दिवस आहे। सर्व विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमामध्ये सामील व्हायचं आहे। सर्वांसाठी हा बंधनकारक आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे। विद्यार्थ्यांसाठी काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, विद्यार्थ्यांशी हितगुज या ठिकाणी साधलेली आहे। तर मित्रांनो, आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून या सूचना मी परत वाचून दाखवणार नाही। हा 45 दिवसाचा उपक्रम आहे। आपल्याला ठराविक अंतरानं 3 चाचण्या द्यायच्या आहेत, गृहपाठ पूर्ण करायचा आहे, अशा संबंधीच्या ह्या सूचना आहेत। या कृतीपत्रिका आपल्याला सोडवायच्या आहेत। या संबंधीच्या सूचना आपण परत एकदा वाचाल अशा प्रकारची मी आशा बाळगतो। मित्रांनो, या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? इतिहासामध्ये भूतकाळातील घटनांची नोंद व ज्ञान या संबंधीची माहिती, इतिहास या शब्दाची उत्पत्ती याचा अभ्यास आपण पहिल्या दिवशी केलेला आहे। इतिहासाची साधनं यावर आपण चर्चा केलेली आहे। प्रामुख्याने लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने या साधनांचा आपण थोडक्यात आढावा पहिल्या दिवशी घेतलेला आहे। मित्रांनो, या साधनांच्या आधारे हा इतिहास लिहिला जातो। पुरावा असल्याशिवाय, तो पुरावा शास्त्रीय कसोटीवर पारखून पाहिल्याशिवाय इतिहासाची निर्मिती होत नाही। इतिहासाचे लेखन आणि अभ्यास हा भूतकाळासंबंधी माहिती देऊ शकणाऱ्या विविध साधनावर अवलंबून असतो। भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणता येते। भूतकाळाविषयी माहिती देणारी अशी साधने
विविध स्वरूपाची असतात. त्यांचे वर्गीकरण विविध निकष लावून करण्यात येते. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यावर आधारित असतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. या साधनांची चर्चा आपण काल केलेली आहे. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर या साधनांचे मूल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करावयाचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबीचा विचार इतिहास लेखन करत असताना करावा लागत असतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घेतला जातो. ही साधने तपासून घेणे गरजेचे असते. त्याचा अस्सलपणा, खरेपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. इतिहास काळाच्या अभ्यासाच्या दृष्टीने प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, अर्वाचीन काळ किंवा आधुनिक काळ असे प्रामुख्याने 3 कालविभाग पडतात. या प्रत्येक कालविभागातील लेख, ग्रंथ अशी दोन्ही प्रकारचे साधने मिळू शकतात. प्राचीन काळासंबंधी साक्षात ऐतिहासिक माहिती देणारे ग्रंथ फार थोडे आहेत. तथापि नाणी व अलिखित साधनाद्वाराही या काळातील माहिती मिळवता येते. मध्ययुगीन इतिहासाबाबत विविध भाषांतील, विविध लिपींतील लेख, नाणी, समकालीन व उत्तरकालीन ग्रंथ यांचा मुख्यतः उपयोग होतो. मध्ययुगीन काळाच्या पूर्वार्धातील फारच थोडी कागदपत्रे उपलब्ध आहेत, पण उत्तरार्धासाठी हजारो कागदपत्रे व शेकडो ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अर्वाचीन किंवा आधुनिक या काळासाठी तत्कालीन कागदपत्रे, ग्रंथ, वर्तमानपत्रे याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. मित्रांनो, आपण काही बाबी आठवून बघूया. टपाल खात्यानं तिकिटावर कोणकोणत्या प्रकारच्या प्रतिमा चित्रित केलेल्या आपण पाहिल्या आहेत. त्याचबरोबर रोजची माहिती देणाऱ्या साधनात कोणत्या साधनांचा समावेश करता येईल? भारताच्या शेजारील राष्ट्रांची नावे सांगा. ह्या गोष्टी आपल्याला आठवायच्या आहेत. टपाल तिकीट. टपाल तिकीट म्हणजेच पोस्ट ऑफिसचे तिकीट. 1977 मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेले कूपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नल चे संपादन केलेले आहे. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक आहेत. त्यांची एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली. या विषयावर पुढे त्यांची पुस्तके लिहिली. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे. मित्रांनो, त्यांच्या गौरवार्थ अशा प्रकारचं हे टपाल तिकीट भारत सरकारनं काढलेलं आहे. आपण
अशा प्रकारची अनेक टपाल तिकीटं पाहिलेली आहेत किंवा तुम्ही पाहिलेली असतील. या टपाल तिकिटावर वेगवेगळ्या प्रतिमा असतात. आता अशा प्रकारचे टपाल तिकीट जसं जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मशताब्दी निमित्त हे तिकीट काढलेलं आहे. श्रीमती इंदिरा गांधी यांचं तिकीट आहे. कस्तुरबा गांधी आहेत, महात्मा गांधी आहेत, अटल बिहारी वाजपेयी आहेत, राजीव गांधी आहेत. यासारखी टपाल तिकीट तुम्ही बघितलेली आहेतच. मित्रांनो, टपाल तिकिटामध्ये प्रामुख्यानं 2 प्रकार असतात किंवा 2 विभाग पडतात. एक स्मारक तिकिटे आणि नित्य म्हणजे नेहमी वापरली जाणारी तिकिटे. स्मारक तिकिटे, नित्य तिकिटे. स्मारक तिकिटाबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी भारतामध्ये इसवी सन 1854 मध्ये पोस्ट ऑफिसची स्थापना ईस्ट इंडिया कंपनीने म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने केली. सन 1854 ते 1947 या काळात राणी व्हिक्टोरिया, 7वा एडवर्ड, पंचम जॉर्ज, 6वा जॉर्ज या तत्कालीन सत्ताधीशांची तिकिटे प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर भारतातील काही वारसा स्थळे, प्रेक्षणीय स्थळे यांची तिकिटे एकरंगी व बहुरंगी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. आता आपण बघूयात की स्मारक तिकीट म्हणजे काय. काही विशिष्ट, खास करून विशिष्ट प्रसंगी छापली जातात, त्याला स्मारक तिकीटे म्हणतात. एखाद्या महान घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ वा एखादा थोर व्यक्तीच्या गौरव करण्यासाठी खास गौरवपर तिकीट काढली जातात. ही तिकिटे ठराविक संख्येमध्ये, सध्या यांची संख्या 3 ते 4 लाख प्रत्येकी असते. अशा प्रकारची ठराविक संख्येमध्ये ही तिकिटे छापण्यात येतात. ही तिकिटे विक्री केल्यानंतर पुन्हा छापली जात नाही, परत त्याचं छपाई केल्या जात नाही. ही तिकिटे टपाल संग्रह छंदासाठी अत्यंत लोकप्रिय असून विविध विषय हाताळले जातात. व्यक्तिचित्रामध्ये सर्वात जास्त तिकिटे महात्मा गांधी यांची असून त्या खालोखाल पंडित नेहरू आहेत किंवा नेहरू घराण्याची तिकिटे आहेत. त्यामध्ये इंदिरा गांधी आहेत, राजीव गांधी आहेत. यांच्यावर अशा प्रकारची एक तिकिटांची मालिका पोस्ट ऑफिसने काढलेली आहे. पंडित नेहरूवर 10 तिकिटे काढलेली आहेत. इंदिरा गांधी यांच्यावर 5 तिकिटे काढलेली आहेत. राजीव गांधी यांच्यावर सुद्धा 5 तिकिटे काढलेली आहे. संजय गांधी यांच्यावर 1 तिकीट काढलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची ही तिकिटे पोस्ट ऑफिसमधून काढली जातात. आता नित्य तिकिटे जी आहेत की रोजच्या वापरासाठी वापरली जाणारी ही तिकिटे जी आहेत रोजच्या वापरासाठी छापल्या जातात. त्यामुळे प्रत्येक पोस्टात ही उपलब्ध असतात. काही लाख म्हणजे आवश्यकतेनुसार ही छापली जातात. त्या त्या वेळच्या टपाल दरानुसार 1 आणा ते 5 रुपये ते 50 रुपयापर्यंत किमतीची ही तिकिटे छापली जातात. सुरुवातीच्या कालखंडामध्ये आण्यामध्ये हे तिकिट असायची. आता 50 रुपयापर्यंत अशा प्रकारची तिकिट छापल्या जातात. पाकिटावर आपण जे तिकीट लावतो त्याला अशा प्रकारची नित्य तिकिट आपण सोप्या भाषेत आणि थोडक्यात म्हणू. ही तिकिट विक्री करून जर संपली तर पुन्हा छापतात, पुन्हा छापल्या जातात. आजपर्यंत अशा 10 मालिका या तिकिटांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. अशा प्रकारची ही तिकिट आपल्याला रोजच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला आढळतात. मित्रांनो, त्याचबरोबर रोजची माहिती देणाऱ्या साधनात कोणत्या साधनांचा समावेश करता येईल. दैनंदिन जगत असताना आपल्या आजूबाजूला काय घडते, आपल्या परिसरात काय घडते, आपल्या राज्यात काय घडते, किंवा आपल्या देशात काय घडते किंवा जगामध्ये काय घडते, या सर्व घटनांची माहिती आपल्याला वेगवेगळ्या साधनांच्या द्वारे मिळत असते. मग वर्तमानपत्र असेल, दूरदर्शन असेल,
आकाशवाणी असेल, मोबाईल असेल, इंटरनेट असेल, म्हणजे यासारख्या माध्यमातून आपल्याला काय होते की अशा प्रकारची दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला काय काय घडते या संबंधीची माहिती आपल्याला या साधनांच्या द्वारे मिळत असते. मग अशा प्रकारच्या या माहितीच्या साधनाचा सध्या कसं झालेलं आहे, फार मोठ्या प्रमाणात विस्फोट झालेला आहे. मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची माहिती उपलब्ध करून देणारी साधनं उपलब्ध झालेली आहेत. परंतु मित्रांनो, अशा प्रकारच्या साधनांचा फार मोठ्या प्रमाणात खच तयार झालेला असला तरी आपण विश्वासार्ह साधनावरच विश्वास ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपली फसगत होणार नाही. ही माहिती पारखून घेतली पाहिजे, निरखून पाहिली पाहिजे. एखाद्या बातमीचं, एखाद्या गोष्टीचं आपण काय केलं पाहिजे, त्याची शहानिशा केली पाहिजे, त्याचं पृथक्करण केलं पाहिजे. मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे आपला की भारताच्या शेजारील देश कोणकोणते आहेत. आपल्या उजव्या हाताच्या बाजूला भारताचा नकाशा आहे. भारताच्या नकाशामध्ये आपल्या शेजारील राष्ट्र कोणकोणती आहेत याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता या ठिकाणी चीन, पाकिस्तान, नेपाळ या नकाशामध्ये आपल्याला शोधायचं आहे की चीन कुठे आहे, पाकिस्तान कुठे आहे, नेपाळ कुठे आहे. नेपाळ या ठिकाणी आहे. भूतान या ठिकाणी आहे. बांगलादेश बघा या ठिकाणी आहे. माऊसचा कर्सर ज्या ठिकाणी दिसतो त्या ठिकाणी हा बांगलादेश आहे नकाशामध्ये. म्यानमार, याचं जुनं नाव बर्मा आहे. श्रीलंका, या ठिकाणी श्रीलंका आहे, याला सिलोनही म्हणतात. त्याचबरोबर मित्रांनो, अधिक माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर आपल्या पुस्तिकेमध्ये जी दीक्षा ॲपची लिंक दिलेली आहे आपल्या मोबाईलमध्ये, हे पुस्तक ओपन करा, आपल्या मोबाईलचा डेटा चालू करा आणि अधिक माहिती या दीक्षा लिंकवरून घ्या. त्यासाठी दीक्षा ॲप डाउनलोड करा. त्याचबरोबर इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता 10वी पर्यंतच्या सर्व वर्गाच्या सर्व विषयाच्या दीक्षा लिंकची एक स्मार्ट पुस्तिका मी तयार केलेली आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती सुद्धा तुम्ही डाउनलोड करून त्याचा उपयोग घेऊ शकता. आता या ठिकाणी आपल्याला काही कृती करायची आहे. दिलेले चित्र पहा. या संस्थेत कोणते कार्य चालत असावे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, त्यानंतर दुसरं आहे ग्रंथालय, तिसरं आहे FTI चे बोधचिन्ह. आता एक एक करून आपण थोडक्यात माहिती बघू. मित्रांनो, वस्तू संग्रहालय एखाद्या विषयाशी संबंधित वस्तूंचा व्यवस्थितपणे संग्रह व प्रदर्शन करणारी संस्था म्हणजे संग्रहालय. आता काही संग्रहालयामध्ये एकाहून अधिक विषयाशी संबंधित वस्तूही असतात. अनेक विषय हाताळले जातात त्या संग्रहालयामध्ये. अनेक विषयाच्या किंवा अनेक कालखंडाच्या अनेक गोष्टीवरच्या वस्तूंचा त्या ठिकाणी संग्रह असतो. संग्रहालय ही वस्तू, शिल्प किंवा अशा स्वरूपाच्या ऐतिहासिक परंपरा किंवा त्या काळात निर्माण झालेली आपली पुरातन संस्कृती, त्याची पार्श्वभूमी सांगणारा इतिहास एक प्रकारे या संग्रहालयातून सांगितल्या जातो. नानाविध वस्तूंचा संग्रह जेथे व्यवस्थितपणे ठेवलेला असतो त्या स्थानाला संग्रहालय किंवा वस्तू संग्रहालय म्हणतात. ही संग्रहालय, कला दालन या समाज शिक्षणासाठी निर्माण झालेल्या ह्या रचना आहेत. या ठिकाणी शिकू इच्छिणाऱ्यांचे शिक्षण तर होतेच, पण त्याचबरोबर संग्रह व प्रदर्शन पाहायला येणाऱ्या व्यक्तीच्या माहितीत भर घालण्याचं काम व व्यक्तीची दृष्टी व्यापक करण्याचं काम कळत न कळत ही संग्रहालय करत असतात. संग्रहालय हे समाज शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे.
या कला दालनामध्ये एक विशिष्ट विषयापुरती तात्पुरत्या स्वरूपात प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी केलेली असते, तर संग्रहालयात ही मांडणी कायमची आणि रचनाबंद असते. म्हणजे कला दालनामध्ये आणि वस्तू संग्रहालयामध्ये काय फरक आहे हे यावरून आपल्याला लक्षात येते. पुन्हा एकदा सांगतो, कला दालन एक विशिष्ट विषयापुरती तात्पुरत्या स्वरूपात वस्तूंचं प्रदर्शन त्या ठिकाणी केल्या जाते, तर संग्रहालयामध्ये ही मांडणी कायमस्वरूपी व रचनाबद्ध केलेली असते. एखाद्या विशिष्ट विषयाशी संबंधित असलेल्या वस्तूंचा पद्धतशीरपणे संग्रह व प्रदर्शन करणारी संस्था म्हणजे संग्रहालय. आपला इतिहास, आपली संस्कृती, आपल्या परंपरा यांचा ठेवा वस्तू, शिल्प या स्वरूपात या संग्रहालयामार्फत जतन केला जातो, लोकांपर्यंत तो पोहोचवला जातो. मग या ठिकाणी विविध वस्तू, विविध चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टीचं जतन केलेलं असते. वस्तू संग्रहालयांना भेट दिल्यावर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, कला, संस्कृती आणि परिस्थितीविषयी आपल्याला माहिती मिळते. मित्रांनो, दुसरं चित्र आहे आपलं ग्रंथालयाचं. या छायाचित्रामध्ये याचं कार्य कसं चालते याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे. ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहिती साधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय. प्राचीन भारतात नालंदा विश्वविद्यालयाचे अतिसमृद्ध ग्रंथालय होते. मध्ययुगीन काळामध्ये हस्तलिखित पोथ्या जतन करून ठेवल्या जात. राजे महाराजे आपला स्वतंत्र ग्रंथसंग्रह ठेवत असत. ग्रंथालय शास्त्राचे तज्ज्ञ एस आर रंगनाथन यांच्या मते ग्रंथालये ही लोकशाही मूल्य जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. 19व्या शतकामध्ये सार्वजनिक शिक्षणाला पूरक ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ. चळवळ हा शब्द या ठिकाणी ग्रंथालयाचा विकास या अर्थाने आहे. बडोदा संस्थानामध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांनी या चळवळीद्वारे सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला. अशा प्रकारची ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक महत्वपूर्ण कार्य महाराज सयाजीराव गायकवाड यांनी केलेलं आहे. कमीत कमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञान साधनांचा वाढलेला आवाका, प्रकाशनाची प्रचंड उपलब्धता, माहितीतील वाढ, ग्रंथालयाच्या आर्थिक समस्या इत्यादी सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांना करावे लागत आहे. शाळा महाविद्यालयांना ग्रंथालय असतेच. यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भासहित वाचनाची सवय लागते, त्यांना आवड निर्माण होते. लिखाण अभ्यास पूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणी मिळण्याची या ग्रंथालयाच्या माध्यमातून मित्रांनो सोय होते, किंवा आपल्याला तशा प्रकारची व्यवस्था या ग्रंथालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी तिसरे चित्र आहे एफटीआयचं बोधचिन्ह. आता फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थातच FTII भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभवपट, त्याला आपण डॉक्युमेंटरी म्हणतो, या विभागाने तयार केलेले आहे. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासनासाठी हे वृत्तपट आणि अनुभवपट आपल्याला उपयोगी आहे. थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल की या FTII या संस्थेच्या माध्यमातून राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती या विविध क्षेत्रामध्ये
ज्या काही महत्त्वाच्या घटना घडून गेलेल्या आहेत यांची संपूर्ण माहिती, यांचा संपूर्ण इतिहास यांनी वाचकाच्या समोर, वाचकाच्या पुढे अनुभवपटाच्या माध्यमातून किंवा डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून, वृत्तपटाच्या माध्यमातून आपल्या समोर आणलेला आहे. मित्रांनो, आपल्याला आज काय समजलं की ऐतिहासिक साधनावरून कोणकोणत्या गोष्टीची कल्पना येऊ शकते. जी ऐतिहासिक साधनं आहेत, या ऐतिहासिक साधनावरून आपल्याला त्या कालखंडामधील इतिहास समजतो. त्या काळातील सामाजिक परिस्थिती कशी होती, धार्मिक परिस्थिती कशी होती, आर्थिक परिस्थिती कशी होती, सांस्कृतिक जीवन कसं होतं, म्हणजे एकंदर आपल्या सांस्कृतिक जीवनाबद्दल किंवा संस्कृतीच्या झालेल्या विकासाबद्दल आपल्याला कल्पना येते. मानवी विकासाचे वेगवेगळे टप्पे आपल्याला कळतात. मानवी जीवनामध्ये झालेला बदल आपल्याला या माध्यमातून कळतो. त्याचबरोबर व्यक्त केलेल्या अंदाजाविषयी सत्यता, यथार्थता तपासून घेण्यासाठी अन्य कोणकोणत्या संदर्भ साधनांचा अभ्यास उपयुक्त ठरू शकतो, हेही आपल्याला लक्षात आलेलं आहे. आपल्याला इतिहासाची सत्यता, इतिहासाची यथार्थता जर तपासून बघायची असेल तर आपल्याला या साधनांबरोबरच अनेक वैज्ञानिक पद्धतींचा सुद्धा आधार घ्यावा लागतो. उदाहरणार्थ कार्बन 14 ही पद्धत आहे. त्याचबरोबर परकीय ऐतिहासिक साधनं आहेत, परकीय वर्तमानपत्र आहेत, परकीयांचा पत्रव्यवहार आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये काय घटना घडलेल्या आहेत याची नोंद इतर अन्य देशांनी सुद्धा घेतलेल्या आहेत. यावरून सुद्धा आपल्याला इतिहासाची सत्यता पडताळून पाहता येते किंवा ज्या काही व्यक्त केलेले अंदाज आहेत हे आपल्याला पडताळून पाहता येतात किंवा ते आपल्याला तपासता येतात. मित्रांनो, स्वाध्याय आणि मूल्यमापन यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न असा आहे, अभिलेखागार मध्ये कोणत्या ऐतिहासिक साधनांचे जतन होते, याची तुम्ही माहिती मिळवायची आहे. एक नोटबुक किंवा एक वही आपण इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाला करायची आहे आणि त्यामध्ये पहिल्या दिवशीचा जो आपला सेतू अभ्यास आहे त्याचा स्वाध्याय सोडवायचा आहे आणि आज आपला दुसरा दिवस आहे. यामध्ये आपल्याला स्वाध्याय आणि मूल्यमापन जे आहे हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. तो गृहपाठ म्हणून आपल्याला पूर्ण करायचा आहे. पहिला प्रश्न असा आहे, अभिलेखागारामध्ये कोणत्या ऐतिहासिक साधनांचे जतन होते, याबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळवायची आहे आणि ती लिहायची आहे. दुसरा मुद्दा आहे, तुम्हाला माहित असलेल्या संग्रहालयाची नावे सांगा. तुम्हाला माहित असलेली जी संग्रहालयाची नावे आहेत ही तुम्हाला सांगायची आहेत. जसं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई, अशा प्रकारची संग्रहालयाची नावं तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहेत, आपल्या नोटबुकमध्ये नोंदवायची आहेत. नंबर 3, वर्तमानपत्रात कोणकोणत्या प्रकारचे वृत्त छापल्या जातात. वर्तमानपत्र आहे, या वर्तमानपत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वृत्त छापल्या जातात, कोणकोणत्या प्रकारच्या बातम्या छापल्या जातात याची नोंद आपल्याला करायची आहे. तुमचं आवडतं जे क्रीडा वृत्त आहे हे कुठल्या पानावर छापल्या जाते हेही तुम्हाला त्याबरोबर जाणून घ्यायचं आहे. वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर छापल्या जाते का मध्ये छापल्या जाते याची माहिती तुम्हाला मिळवायची आहे. त्याचबरोबर 4, ऐतिहासिक साधनांचे जतन करण्याचे कार्य कोणकोणत्या संस्थांमधून होते. जी ऐतिहासिक साधनं आहेत, आपण साधनांचा विचार काल केलेला आहे, या साधनांचे जतन कोणकोणत्या संस्था करतात, कोणकोणत्या संस्थांमधून हे केल्या जाते, याची जपवणूक केल्या जाते की येणाऱ्या पुढच्या पिढीला आपला वारसा कळाला पाहिजे. इतिहासामध्ये सुधारणा, इतिहास पुस्तकाच्या अभ्यासामध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी ही साधनं जपल्या गेली पाहिजे आणि म्हणूनच आपण ज्या ज्या वेळेस पर्यटनाला जातो
त्या वेळेस अशा प्रकारच्या ऐतिहासिक वस्तू ह्या आपण जपल्या पाहिजेत, याची नासधूस होता कामा नये. आणि अशा प्रकारची जर या वस्तूंची या वास्तूंची नासधूस नासाडी जर झाली तर काय होईल, आपल्या पुढच्या पिढीला आपला उज्ज्वल वारसा जो आहे हा माहिती पडणार नाही. म्हणून त्याची आपण जपणूक केली पाहिजे. मग अशा प्रकारच्या जपणुकीसाठी कोणत्या संस्था कार्य करतात याची माहिती तुम्हाला मिळवायची आहे आणि ती आपल्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. मित्रांनो, अधिक सराव आपला व्हावा, अधिक माहिती तुम्ही मिळवावी यासाठी काही कृती, काही उपक्रम दिलेले आहेत. सोबत दिलेल्या चित्रावरून पहा, तत्कालीन घटनांची कल्पना करा आणि आपलं मत तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी स्वमतावर आधारित हा प्रश्न आहे. 1 नंबरचं जे चित्र आहे त्या चित्राचा तुम्ही अभ्यास करा. डाव्या हाताने आपल्याला डोंगर दिसतो. या ठिकाणी आदिमानव, अश्मयुगातला आदिमानव जो आहे हा कोणती कृती करतो याचा कल्पना तुम्हाला करायची आहे, याचा विचार तुम्हाला करायची आहे की आदिमानवानं जगामधलं सगळ्यात पहिले जर हत्यार कोणतं तयार झाला असेल तर हातकुऱ्हाड. मग या हातकुऱ्हाडीचा वापर करून तो काय करत आहे, या चित्राचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर तुमचं स्वमत नोटबुकमध्ये आपल्या वहीमध्ये नोंदवायचं आहे. नंबर 2चं चित्र जे आहे हे कातळ चित्र आहे का वारली चित्र आहे, हे चित्र कोणत्या प्रकारचं आहे आणि अशा प्रकारच्या चित्रातून तुम्हाला तुमचं स्वमत नोंदवायचं आहे आणि तुमचा अधिक सराव व्हावा, अधिक माहिती तुम्ही मिळवावी, अधिक जिज्ञासा वृत्ती तुमची जागृत व्हावी यासाठी अशा प्रकारच्या या गोष्टींचा समावेश तुमच्यासाठी मित्रांनो करण्यात आलेला आहे. तुम्ही सर्वजण घरी आहात, शाळा बंद आहेत, तुम्ही घरी आहात. मग या वेळेचा आपण सदुपयोग घ्यावा आणि अशा प्रकारच्या या सेतू अभ्यासक्रम आपण न चुकता याच्यामध्ये सहभागी व्हावे आणि आपल्याला जे काही मिळवता येईल, जे काही ज्ञान शिकता येईल किंवा जे काही आपल्याला ज्ञानाचे धडे गिरवता येतील अशा कठीण काळामध्ये आपण ते गिरवावे. मित्रांनो, या ठिकाणी आपला सेतू अभ्यासक्रमाचा दुसरा दिवस संपला. धन्यवाद.